Hello, hello. This is the my artifact episode number 1953. आजची तारीख आहे 1 जुलै 2020. वाजले आता रात्रीचे 9:53. आज साला गरमी खूप होत आहे. ॲक्च्युली काल रात्री पाऊस झाला. ओके. आणि पाऊस झाल्यानंतर कसं ऊन जेव्हा निघते ना तर तेव्हा अजून जास्त गरमी होते. टू मच इंटेन्स. आताचं जे टेम्परेचर आहे ना ते जास्त नसेल. ओके. इट वॉज लाईक 33 डिग्री सेल्सिअस. ओके. बट 33 मध्ये तरी खूप झालं रे बापरे. 33 म्हणजे एवढं नसेल रे. थांब, हे सकाळचं असेल टेम्परेचर. लेट मी चेक मोर डिटेल्स. ॲक्यू वेदर कुठे जाते. ॲक्च्युली माझं इंटरनेट खतम झालंय त्यामुळे शायद नाही आहे. बट माइट बी 28 डिग्री सेल्सिअस वगैरे असेल. यस. सो या इट वॉज क्वाईट वॉर्म. थोडंसं गरम आहे, चिकट पण वाटत आहे. ॲक्च्युली मी कसं 2 दिवस झाले मी ग्राउंडवर जातो ना तर थोडंसं रनिंग तर करतोच. या स्किपिंग पण करतो. ओके. बट आता मी हे आणलंय ना ते पुशअप बार. तर पुशअप बारमुळे नाही का जेव्हा पुशअप मारतो ना तर त्यामुळे जेवढं प्रेशर येतं ना छातीवर, इट वॉज टू मच. डेफिनेटली यस, बहुतच जास्त. यस. आणि मी कसा एक सेट 20चा मारतो, देन एक 16चा मारतो आणि त्यानंतर एक 12चा मारतो. ओके. सो बहुत कठीण होऊन जाते लिटरली जेव्हा नाही का एक सेट, 2 सेट, तिसरा सेट मारल्यानंतर बापरे. आणि एवढं घाम निघते, बहुतच भयानक. लिटरली माझी टी शर्ट पूर्ण ओली होऊन जाते, पूर्ण गेली. यस. इवन पॅन्ट सुद्धा पण ओला होऊन जातो, एवढा घाम निघतो. बट या परिस्थितीमध्ये या साऱ्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट पण आहे. ऑफकोर्स स्वतःची इम्युनिटी डेव्हलप करणं, त्यानंतर थोडासा फिटनेस राहणं पण इम्पॉर्टंट आहे. ओके. सो आज सुरू करू आपण व्हॉट आय लर्न टुडे. ऑफकोर्स म्हणजे गेले 2-3 दिवस झाले आपण सुरुवात केलं आहे व्हॉट आय लर्न टुडे. म्हणजे रोज आपण काय शिकतो त्याला आपण रेकॉर्ड करावं. सो वी बिगिन. या लेट्स गो. कधी कधी मला असं वाटते माझी डायरी तुटून जाईल का नाही. येस, डायरी तुटत वगैरे नाही म्हणा. ओके. फर्स्ट ऑफ ऑल काही आपले शॉर्ट्स बाकी होते. यस, शॉर्ट्स याने जे फिल्म मध्ये वापरण्यात येणारे जे कॅमेरा मुवमेंट, तर याला शॉर्ट्स असे म्हणले जातात. ओके. शॉर्ट्स आणि टेक याच्यामध्ये फरक आहे. ऑब्व्हियसली मी अगोदर सांगितलं होतं. टेक म्हणजे काय होते की जिथे डायलॉग्स इन्क्लूड राहतात त्याला टेक म्हणलं जातं. शॉर्ट ह्याच्यासाठी म्हणलं जातो जिथे डायलॉग्स इन्क्लूड राहत नाही त्याला शॉर्ट म्हणलं जातो. बट कसं आहे की मोस्ट ऑफ द टाइम जे कॅमेरा पर्सन आहे ते शॉर्ट म्हणतात आणि जे ऍक्टर पर्सन आहे ते टेक म्हणतात. ओके. सो आणि बेसिकली ॲज अ डिरेक्टर ते पण शॉर्टच म्हणतात. बट असं काही हे नाही, इट वॉज शॉर्ट टेक सारखाच, असं काही फारसा वगैरे असं काही म्हणता येत नाही. ओके. सो शुड बिगिन. ओके. तर काल मी काही शॉर्ट्स सांगितले होते. अशा प्रकारचे काही शॉर्ट्स असतात वगैरे. पॅन आहे, टिल्ट आहे, ओव्हर द शोल्डर आहे, टू फेस आहे, सॉरी 2% शॉट, त्यानंतर लॉंग शॉट, मिड शॉट, क्लोजअप वगैरे, एरियल, एस्टॅब्लिश वगैरे हे शॉर्ट्स सांगितले गेले. त्यानंतर आहे एक शॉर्ट म्हणजे काही बाकी होते ऑब्व्हियसली, तर ते मी आज रिकवर केले. तर ते आहे, पहिला आहे जिमी जिब. ओके. जिमी जिब याने काय असते की क्रेन. ऑब्व्हियसली इट्स क्रेन, बट नॉट क्रेन म्हणजे कोणती क्रेन जे तुम्ही बघता, जे जेसीबीचे क्रेन
ते नाही क्रेन. इथे क्रेन वेगळ्या असतात. इथे काय असते की एक एक अँगल असतो. ओके, ज्याच्या एक साइडला कॅमेरा असतो आणि एक साइडला वेट असते. ओके, खूप जास्त वेट नसते, बट एवढं वेट असते की जेणेकरून बॅलन्स होऊ शकते. ओके, आणि याला जिमी जिबला ऑपरेटर करतात. जिमी जिब हा एक इलेक्ट्रॉनिक्स थिंगनी ऑपरेट होतो. म्हणजे इथे कधी कॅमेरा पर्सन म्हणजे कॅमेरा एक पर्सन होल्ड करत नाही, इथे एक मशीन होल्ड करते. ओके, त्या मशीनचं नाव आहे जिमी जिब. ओके, तर जिमी जिब इट्स क्वाईट गुड. येस, कधी कधी काही काही शॉट्स असे असतात की मानून घे की एका घरामध्ये तुला टॉप व्ह्यू वरून शॉट घ्यायचा आहे. ओके, तर ऑब्विसली तुम्ही कॅमेरा टॉपवर सेट करता. ओके, तर टॉप मध्ये कसा काय सेट करता? यस, असं तर नाही का आपण तिथे वरती बांधून ठेवू पंख्याला वगैरे, असं तर नाही राहील ना. तर अशा वेळी ते जिमी जिपचा वापर केला जातो. कारण तेवढ्या टॉपवर कसं आहे, म्हणजे जास्त दूर तर नाही, म्हणजे समजा जर एका रूम मध्ये टॉपचं म्हणजे इथून ते सिलिंगचं डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केलं गेलं ना, तर हार्डली 15 ते 20 10 ते 15 फीट पर्यंत राहते. त्याच्यावरती तर नाही राहत. काही काही सिलिंग खूप मोठे असतात, बट मी जे नॉर्मल सिलिंग म्हणत आहे ते नॉर्मल सिलिंग वॉज 15 ते 20, किंवा माझं एक्झॅक्ट डायमेन्शन तर नाही माहित, बट इट वॉज क्वाईट लाईक 15 ते 20. मी मागे पुढे थोडं कमी जास्त होऊ शकते, पण 15 ते 20 फीट मध्ये असतात. ओके, तर याच्यामध्ये काय असते की जिमी जिम नाही का, एक क्रेन असतो ज्याच्या एक एंडला कॅमेरा असतो, त्याला ऑपरेट करतो. तो कॅमेरा सरळ टॉपवर ठेवला जातो आणि तिथून शॉट घेतला जातो, 360 शॉट. एक फिल्म आहे हम दिल दे चुके सनम, सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा मूवी. इट वॉज इन 1998 मध्ये बनलेला हा मूवी आहे. हा मूवी डिरेक्ट केला गेला आहे बन्साली. बन्साली यांचं नाव आय डोंट नो. बन्साली हे आहे ज्यांनी पानिपत, ज्यांनी हे पण बनवले गेले आहे, पद्मावती वगैरे. सो he was a really amazing and really creative director. He always make a movie like historical movies वर त्यांचा खूप जास्त इम्पॅक्ट राहतो. तर त्यांनी मूवी बनवली हम दिल दे चुके सनम. ओके, इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. ओके, इट वॉज रिअली गुड. तर त्या फिल्म मध्ये एक गाणं ऐकलं असेल, निंबोडा 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 एक ताजा ताजा छोटा छोटा निंबोडा आई दो. हे सॉन्ग काफी फेमस होतं ऐश्वर्या रायचं. या गाण्यामध्ये एक शॉट आहे ज्याच्यामध्ये ऐश्वर्या राय घुमून राहिली आहे आणि ती आपल्या टॉपवरून दिसत आहे. ओके, आणि जेव्हा ती घुमते तिच्यासोबत कॅमेरा पण घुमते. तर तो शॉट युजली जिमी जिपनीच घेतला गेलाय. ओके, सो जिमी जिप खूप ठिकाणी मॅटर पडते. जिमी जिप सांगतो कुठे कुठे मॅटर पडते. जिथे आपण कॅमेरा पर्सनला चढवू शकत नाही तिथे आपण जिमी जिप लावला जातो. आता चढू शकत नाही म्हणजे काय, म्हणजे मानून घे चेसिंग सिक्वेन्स आहे, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं. चेसिंग सिक्वेन्स मध्ये काय आहे की आपल्याला लॅम्बोर्गिनी चालून राहिली आहे, ओके, रॅपिड स्पीड मध्ये. ओके, तर याच्यामध्ये काय होतो की आपल्याला जो शॉट हवा आहे तो लॅम्बोर्गिनीचा मागचा म्हणजे लो अँगल शॉट. ओके, मग तिथून तो हळूहळू साईड अँगल वर येतो. ओके, म्हणजे लॅम्बोर्गिनीचा साईड व्ह्यू दिसतो. ओके, मग तिथून हळूहळू लो अँगल टू हाय अँगल जातो. ओके, म्हणजे बॉटम म्हणजे कारच्या जो मागचा जो आहे ना, रिअर आहे, तिथे लो अँगल राहतो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू साईडचा व्ह्यू येतो, तिथे पण लो अँगलच राहतो, बट खूप जास्त नाही, थोडासा वरती, आणि फ्रंट मध्ये हाय अँगल राहतो. ओके, सो इट वॉज क्वाईट ब्युटिफुल शॉट आहे. ओके, आणि हा जो शॉट आहे हा व्हाईल कार रनिंग, यस, म्हणजे कार रनिंग आहे, थांबून नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हा शॉट कसा काही घेऊ शकतो? तशा परिस्थितीमध्ये हा शॉट घेऊ शकते जिमी जिपमध्ये. जिमी जिप मध्ये काय असते की कधी कधी स्टॅटिक जिमी जिप पण असतात आणि एक व्हेकल जिमी जिप असतात. व्हेकल म्हणजे काय असते की होल जिमी जिपची असेंब्ली एका कारवर माउंट असते, एक SUV वर माउंट असते. ओके,
त्याचा SUV एक हेड असतो, म्हणजे वरचा जो छत असते तिथे हे जिमी जीप माउंट केले जाते. आणि इट्स कम्प्लिटली ऑटोमॅटिक. म्हणजे याच्यामध्ये कोणतीच गोष्ट अशी मॅन्युअल नाही. येस, बस बटन दाबली का एक प्रकारे तो जिमी जीपचा जो आर्म्स आहे तो फैलतो, कमी होतो वगैरे. त्यानंतर कॅमेराची डिरेक्शन तो चेंज करू शकतो. या साऱ्या गोष्टी त्या जिमी जीप मध्ये येऊन जातात. ओके, जिमी जीप इट्स क्वाईट ब्युटिफुल. कधी कधी याचे शॉट्स बहुत जबरदस्त येतात. बट याच्यामध्ये कसे असते की ट्रायल अँड एरर खूप जास्त करावे लागतात. ट्रायल अँड एरर याने की एक ह्युमन म्हणजे एक माणूस खूप चांगल्याने शॉट घेऊ शकतो. म्हणजे कॅमेरा पर्सन आहे ना, तो खूप चांगल्याने शॉट घेऊ शकतो, त्याला चांगल्याने फॉलोअप करू शकतो वगैरे वगैरे. बट कसं आहे की हेच काम समजा जर एखाद्या मशीनला सांगितलं गेलं ना, तो काम तेवढं प्रिसाइजली नाही करत. ओके, म्हणजे त्याला नाही माहित ना का हे कार इम्पॉर्टंट आहे का नाही आहे. समहाऊ समजा जर कॅमेरा पर्सनला दिसलं की लॅम्बोर्गिनीचे जे टायर्स आहे ते बहुत जबरदस्त दिसून राहिले आहे, तर तिथे तो कॅमेरा पर्सन हलकासा फोकस करेल. बट मशीनला तर नाही माहित ना. मशीनला जस्ट लाईक त्याला फक्त साईडचा शॉट घ्यायचा आहे, तो साईडचा शॉट घेऊन इथे हाय अँगल्स वर चालला जाईल. सो इट वॉज लाईक दॅट की कधी कधी नाही का मशीन काम एवढं प्रिसाइजली करते, बट ते ऍज अ ह्युमन टच नाही देत. जो एक माणसाचा जो टच असतो ना, तो या जिमी जीप मध्ये नाहीये. त्यामुळे याच्यामध्ये ट्रायल अँड एरर खूप असते. आणि याच्यामध्ये कसं आहे की हे सगळं डिपेंड करते ऑपरेटरवर. जिमी जीपचा जो ऑपरेटर असतो ना, तो याच्यावर सगळं डिपेंड असते लिटरली. कारण सांगू की जिमी जीपचे ऑपरेटर हे एक्सपिरियन्स असतातच ऑफकोर्स. म्हणजे इट वॉज लाईक, म्हणजे तुम्हाला जे वाटते म्हणजे आजकालचे जिमी जीप ऑपरेटर, इट वॉज रिअली एक्सपिरियन्स. तुला वाटेल ते शॉट तुला भेटून जाईल. येस, बट याच्यामध्ये ट्रायल अँड एरर खूप जास्त असतात. बट या गोष्टीसाठी ते जिमी जीप ऑपरेटर प्रॅक्टिस करतात. मला असं वाटत नाही की जिमी जीप मुळे असा काही फारसा प्रॉब्लेम होईल. बट हा पण एक टेक्निक आहे जेणेकरून आपण शॉट घेऊ शकतो आणि बहुत ब्युटिफुल शॉट येतात लिटरली. आणि मोस्टली चेसिंग सिक्वेन्स मध्ये जिमी जीपच वापरले जातात, कारण दुसरा काही पर्याय आहेच नाही. इथे कॅमेरा पर्सन कुठे धावत बसणार आहे लिटरली. तर तिथे जिमी जीपचाच वापर केला जातो. त्यानंतर आहे टू शॉट. टू शॉट आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं गेलं आहे. जेव्हा दोन पर्सन एकमेकांसोबत बोलतात आणि जो कॅमेराचा जो वे ऑफ पर्स्पेक्टिव्ह म्हणजे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो समोरून आहे, फ्रंट वरून आहे. म्हणजे जिथे दोघांचे पण मिड शॉट येऊन राहिले आहे, तर त्याला टू शॉट म्हणलं जाते. म्हणजे दोन पर्सन एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन करत आहे. हे बघा, दोन व्यक्ती एकमेकांसोबत कन्व्हर्सेशन करत आहे, बट आपल्याला दिसून राहिलंय एकाचा शोल्डर आणि एकाचा मिड शॉट, तर त्याला म्हणते ओव्हर द शोल्डर. ओके, कधी कधी कसं होते की कन्फ्युज होते टू शॉट मध्ये. टू शॉट मध्ये समजा जर आपल्याला असं वाटतंय की ओव्हर द शोल्डर आणि त्यानंतर टू शॉट याच्यामध्ये फरक काय, तर टू शॉट मध्ये काय असते की याच्यामध्ये दुसरं कोणाचं शोल्डर नसते. जे दोन व्यक्ती कन्व्हर्सेशन करून राहिल्या दोघांचाही एक प्रकारे मिड शॉट घेतले जातात. ओके, तर हा एवढा फारसा म्हणजे आहे म्हणा. म्हणजे हा कुठे वापरला जातो युजली, जो बोलण्याचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे कसं आहे की मानून घे दोन व्यक्ती चालत येऊन राहिली आहे. ओके, दोन व्यक्ती म्हणजे दोन व्यक्ती सकाळला मॉर्निंग वॉकला निघाल्या आणि ते बोलून राहिल्या. ओके, तर अशा वेळेस टू शॉट घेतलं जातं. ओके, तर इथे दोन्ही आता आता जे बोलतात ना, म्हणजे टू शॉटच्या वेळेस नाही का जे डायलॉग्स आहेत ते तेवढे इम्पॉर्टंट नसतात. टू शॉटच्या वेळेस जे मोस्टली जे डायलॉग असतात ते मोस्टली फनी असतात कधी कधी, किंवा एक प्रकारे नॉर्मल असतात. बट खूप जास्त इंटेन्स नसतात. जर खूप जास्त इंटेन्स असेल ना तेव्हा क्लोजअप घेतला जातो. बट टू शॉट मध्ये युजली जे डायलॉग्स असतात ते इतके जास्त इंटेन्सिव्ह किंवा इम्पॉर्टंट नसतात. इट वॉज रिअली नॉर्मल शॉट्स असतात ते. ओके, सो टू शॉट इज फ्लॅश अँड वाईट पॅन. ओके, फ्लॅश अँड व्हाईट पॅन हा एक खूप जबरदस्त शॉट आहे. युजली मोस्ट ऑफ द जे नवीन फिल्म मेकर्स आहे, नवीन डीओपीज आहे, हे या प्रकारे शॉट्स घेतात. युजली हा जो शॉट्स आहे हा ऍक्शन सिक्वेन्स मध्ये किंवा सॉंग्स मध्ये वापरला जातो. ओके, ऍक्शन मध्ये पण इतका जास्त फारसा वापर केला जात नाही, बट सॉन्ग मध्ये वापर केला जातो. सॉन्ग मध्ये पण नाही.
म्हणजे कसं आहे, कमर्शियल व्हिडिओ किंवा समजा जर आपल्याला व्हिडिओ खूप जास्त क्रिएटिव्ह बनवायचा असेल ना, तेव्हा अशा प्रकारे शॉट घेतले जातात. फिल्म मध्ये कसं आहे की हे आपण स्टोरीला अधीन असतो, तेव्हा आपण अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करू शकत नाही कॅमेऱ्यासोबत. हा, क्रिएटिव्ह शॉट्स घेऊ शकतात तुम्ही ऑफकोर्स, बट वाईप पॅन आणि फ्लॅश पॅन म्हणजे काय असते, लेट मी टेल यू. ओके, याच्यामध्ये काय असतात की आतापर्यंत जे पॅनिंग केलं जाते आपण कॅमेरा थ्रू पॅनिंग, तर ते हळूहळू म्हणजे आपण कॅरेक्टरला फॉलो करत करत जातो. ओके, तर त्यामुळे जो पॅनिंगची जी रोटेशन आहे ती कशी थोडी स्लो असते. फ्लॅश पॅन आणि वाईप पॅन मध्ये काय असते, जे पॅनिंग आहे ना ते बहुत रपसे केले जातात, फट्टाकसी, याच्यामध्ये कॅरेक्टर नसते. यस, म्हणजे कसं आहे की तुम्हाला सकाळी एक व्यक्ती उठला आहे आणि त्याला तर वेळ झाला आणि त्याला तर फटाफट तयारी करून ऑफिसला निघायचं आहे, तर अशा वेळेस नाही का त्याची जे धावण्याची जी इंटेन्सिटी आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये जे म्हणजे आता कसं की आता समजा जर आपल्याला जायचं म्हणजे घाई असल्याची जे इंटेन्सिटी आहे ना, ते रिप्रेझेंट करते फ्लॅश अँड व्हाईट पॅन. याच्यामध्ये कसं जे काही होत आहे फटाकसे झूम करायचं एका ऑब्जेक्टवर, ऑब्जेक्टवर झूम केला का फटाकसे पॅन करायचा लेफ्टला, आणि समज जर त्याच डायरेक्शनने दुसरा शॉट घेतला ना, तर इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. एडिटिंग करायचे बहुत जबरदस्त येतो. म्हणजे कसं आहे की मानून घे, सकाळी उठला तो बंदा, अलाराम पाहला, त्याच्या डोक्यात आलं ओ माय गॉड या, आणि फटकसे मग आपण फ्लॅश फ्लॅश पॅन केला राईट साईडकडे. ओके, आणि डायरेक्ट दाखवलं की तो डायरेक्ट दात घासून राहिलाय. फटाकसे फ्लॅश केला की तो आंघोळ करत आहे. फटाकसे आपण हे केलं की तो शूज घालत आहे. फटाकसे हे केलं गाडीत बसलाय. फटाकसे हे केलं ऑफिसमध्ये पोहोचलाय. सो इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. एडिटिंग करायचंच नाही का, ते बहुत ब्युटिफुल दिसते. म्हणजे असं वाटते का तो त्याची घाई रिप्रेझेंट होते त्या फ्लॅश किंवा वाईप पॅन मध्ये. हे युजली शॉर्ट्स बहुत जबरदस्त असतात. या म्हणजे मी अगोदर सांगितलं, या अशा सिच्युएशन मध्ये युज केले जातात. कमर्शियल किंवा ऍड मध्ये अशा प्रकारचे युज केले जातात, कारण तिथे क्रिएटिव्ह खूप जास्त काम करावं लागते, त्यामुळे अशा प्रकारे शॉर्ट तिथे घेतले जातात. ओके, त्यानंतर झूम इन. ओके, झूम इन हा कसा शॉट आहे. ओके, झूम इन हा असा एक शॉट आहे युजली जिथे आपण कसं की मानून घे की एक टेररिस्ट आहे, जो एक मॅच होऊन राहिली आहे. ओके, इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच आहे आणि तिथे एक टेररिस्ट घुसला आहे. ओके, आता हे आपल्याला माहित आहे, तर आपण या सगळ्या गर्दीमध्ये त्या टेररिस्टला कसं काय फाइंड आउट करू. ओके, तर अशा सिच्युएशन मध्ये झूम शॉट घेतला जातो, म्हणजे फटाकसे आपण त्या कॅरेक्टरवर झूम केला करतो. ओके, तर असा एक शॉट आहे युजली. हा जो शॉट आहे याच्यामध्ये कसं आहे की कॅरेक्टर इंट्रोडक्शन साठी इम्पॉर्टंट होते. याच्यामध्ये काहीच डायलॉग वगैरे नसतात. डायलॉग जरी मेनली असले तर ते काय म्हणतात त्याला, व्हॉइस ओव्हर मध्ये सुरू असतात. तर अशा प्रकारचा हा एक झूम शॉट असतो. ओके, आता बघू आपण लुक अँड फील. ओके, सो समजा जर आपल्याला फिल्म बनवायची आहे, तर फिल्म मध्ये कोणत्या गोष्टी असणे इम्पॉर्टंट आहे. ओके, फिल्मला बहुत जबरदस्त का बनवते, आणि फिल्म मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून तो शॉट असा वाटतो का तो फिल्मचा शॉट आहे. मानून घे की एक व्यक्ती आहे, म्हणजे एक फिल्म मध्ये एक फिल्मचा शॉट घे ज्याच्यामध्ये एक माणूस कांदा कापून राहिलाय. ओके, तर हा एक शॉट घे, म्हणजे स्क्रीन शॉट घे, आणि एक नॉर्मल बंदा तो कांदा कापून राहिलाय, त्याचा एक शूट केलेला एक स्क्रीनशॉट घे, आणि दोन याच्यामध्ये फरक पहा. बहुत फरक दिसतो, बहुतच जास्त. लिटरली तू कोणत्याही मूवीचा स्क्रीनशॉट घे आणि तू त्याला रिअल लाईफ सोबत कम्पेअर करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे रिअल लाईफ मध्ये घेतलेले एखादी फोटोज वगैरे. म्हणजे मानून घे की एखादा व्यक्ती आहे जो बायसिकल चालवून राहिला. ओके, जस्ट लाईक स्पायडरमॅन 2 मध्ये पीटर पार्कर जो बायसिकल चालवते. ओके, तर त्या फिल्मचा एक स्क्रीनशॉट घे, आणि त्यानंतर तू एका नॉर्मल व्यक्तीला सायकल चालवायला लाव आणि त्याचा तू एक फोटो काढ. ओके, आणि दोन गोष्टीमध्ये फरक पहा. लिटरली बहुत जास्त फरक दिसतो.
येस, म्हणजे इट वॉज टू मच. हा फरक काय आहे आणि का, म्हणजे अशा कोणत्या गोष्टी फिल्म मध्ये ऍड केले जातात जे नॉर्मल व्यक्तींना कळत नाही. ओके, सो लेट स्टार्ट. ओके, सो या गोष्टीला म्हणजे एखादी आपला जो शॉट आहे याला सिनेमॅटिक लुक कशाप्रमाणे द्यायचं. ओके, यालाच म्हणते लुक अँड फील. ओके, म्हणजे तो कशाप्रमाणे दिसून राहिलाय आणि कशाप्रमाणे तो फिलिंग एलॉबरेट करून राहिला आहे. सो याला म्हणते लुक अँड फील. हे जे काम असते लुक अँड फील हे खूप इम्पॉर्टंट असते. युजली हे काम ऍज अ डिरेक्टर साठी बहुत जास्त इम्पॉर्टंट असते. येस, कारण आपण जे फिल्म बनवली आहे ती तीच फिल्म आहे का जे रायटरने विचार केली होती. ओके, ती तीच फिल्म आहे का की आपण विचार करताय ना आपल्याला जो लुक देऊन राहिलाय तो बरोबर येऊन राहिलाय का नाही. सो इट वॉज इम्पॉर्टंट. फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. ओके, समजा जर आपण कोणतं फिल्म शूट करून राहिलो आहे तो ऑलवेज ट्राय टू अंडरस्टँड की आपला जो ऍस्पेक्ट रेशो आहे, ऍस्पेक्ट रेशो हा किती असला पाहिजे. लेट मी चेक. याची व्हॅल्यू आहे, सॉरी, फ्रेम रेट आहे 24 FPS. ओके, जो युजली आपण जो मूवीचा जो फ्रेम रेट आहे ना तो 24 FPS असायला पाहिजे. आता 24 FPS म्हणजे बहुत ही लो क्वालिटी झाली. लिटरली आय एम टेलिंग यू, येस इट वॉज रिअली लो क्वालिटी. म्हणजे याच्यामध्ये काय असते की प्रति सेकंड 25 फोटो कॅमेरा काढतो. ओके, समजा जर तू विचार करतोय की तू 24 फ्रेम पर सेकंड म्हणजे FPS नि शूट करतो मला साऱ्या गोष्टी, तर बहुत कठीण होऊन जाते. लिटरली कलर ग्रेड मध्ये, एडिटिंग मध्ये बहुत ही जास्त प्रॉब्लेम होते. सो कसं आहे की नेहमी शूट करायचं 4K ऍट 60 फ्रेम पर सेकंड मध्ये. ओके, 4K किंवा त्याच्यावरचे पण काही प्लॅटफॉर्म असतात, बट मी स्टँडर्ड प्लॅटफॉर्म सांगतो 4K ऍट 60 फ्रेम पर सेकंड. ओके, बट जिथे ऍक्शन सिक्वेन्स होत आहे तर तिथे 4K ऍट 120 किंवा 120 फ्रेम पर सेकंड. ओके, आता मी सांगितलंय 24 सेकंड आणि आताच म्हणत आहे 60 आणि 120. व्हॉट इज इट. ओके, काय असते की फिल्म मध्ये काही काही शॉट्स बहुत जास्त रॅपिड मुवमेंट मध्ये होऊन जातात. मानून घे आता जस्ट लाईक डायलॉग असेल, म्हणजे 2 शॉट असेल ज्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर एकमेकांसोबत बोलत असेल, ते 24 फ्रेम पर सेकंड ओके मानून जाईल या. बट कसं आहे की ऍक्शन सिक्वेन्स आहे, कार रनिंग आहे, तर याच्यामध्ये नाही का 24 FPS ना एक प्रकारे नाही का ग्लिचेस सांगतो. येस, म्हणजे त्याच्यामध्ये फारशी इन्फॉर्मेशन नसते त्या व्हिडिओमध्ये. ओके, तर काय असतं म्हणजे मग करायचं काय म्हणजे आपण जे काही शूट करतो युजली जे नॉर्मल शूटिंग आहे म्हणजे कन्व्हर्सेशन बिटवीन 2 कॅरेक्टर, हे आपण 60 फ्रेम पर सेकंड. ओके, त्यानंतर जे काय ऍक्शन सिक्वेन्स शूट करायचे आहे ते 120 फ्रेम पर सेकंड. ओके, आता हे शूट केल्यानंतर त्याला मग 24 फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचं. यस, कारण कसं आहे की 60 फ्रेम पर सेकंड वर शूट केलं तर आपल्याला एडिटिंग करायला खूप चांगला फायदा येतो. आपण खूप बारीक डिटेल मध्ये एडिटिंग करू शकतो, फ्रेम बाय फ्रेम एडिटिंग करू शकतो. म्हणजे समजा जर आपल्याला हा फ्रेम नाही आवडला ना तर तो फ्रेम आपण डिलीट करून दुसरा फ्रेम टाकू शकतो वगैरे. बहुत मायन्यूट एडिटिंग करू शकतो. या म्हणजे विचार कर, एका सेकंडचे 60 पार्ट आणि एका सेकंडचे 24 पार्ट, तर विच वन यू प्रिफर. या समजा जर एका सेकंड मध्ये खूप काही गोष्टी होऊन राहिल्या जस्ट लाईक रनिंग मध्ये, आणि तिथे समजा जर आपल्याला एडिटिंग करायची असेल ना तर आपण एका सेकंडचे 24 टाइमच आपण कट करू शकतो. बट समजा 60 फ्रेम पर असेल ना तर आपण एका सेकंडचे 60 टाइम्स आपण त्याला कटिंग करू शकतो, कट करू शकतो, म्हणजे प्रीमियर प्रो मध्ये किंवा एडिटिंग मध्ये. तर हा एक ऍडव्हान्टेज असतो जेव्हा तुम्ही 60 फ्रेम पर सेकंड किंवा हायर फ्रेम रेटवर जेव्हा शूट करता ना तुम्ही, तर फाईल साईज ऑब्विसली वाढते, बट नाही का इन्फॉर्मेशन खूप जास्त भेटते. त्यामुळे आपण प्रॉपरली एडिटिंग करू शकतो, बारीक बारीकचे एडिटिंग करू शकतो. या मग कसं आहे की जेव्हा आपलं पूर्ण काम झालं, ओके, म्हणजे पूर्ण आपल्यापाशी मास्टर प्रिंट भेटली. मास्टर प्रिंट म्हणजे कम्प्लीट मूवीचा एक प्रिंट.
तर त्याला 24 फ्रेम पर सेकंड किंवा बिफोर कलर ग्रेड, म्हणजे कलर ग्रेड करायच्या अगोदर एडिटिंग झाल्यानंतर त्याला 24 फ्रेम पर सेकंड्सनी एक्सपोर्ट करायचं आणि एक्सपोर्ट केल्यानंतर मग त्याला कलर ग्रेडमध्ये द्यायचं. ओके, तर त्यानुसार काय होतंय की 24 फ्रेम पर सेकंड आपण का असं म्हणतो, व्हाय? युजली कसं आहे की आपले जे डोळे आहे ना, हे आपले डोळे हे किती फ्रेम पर सेकंड्सनी म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. तर आपले जे डोळे आहे ते मी सांगतो, आपले डोळे जर मी म्हणजे प्रॉपर अंडरस्टँडिंगसाठी सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना, तर 576 मेगापिक्सल आहे. येस, आपले डोळे. ओके, तर त्यामुळे आपल्याला बहुत काही गोष्टी बहुत क्लिअर दिसते. ऑब्विसली कितीही अंधार असला तरी आपल्याला बहुत छोट्या छोट्या गोष्टी दिसून पण जाते, कारण आपल्या डोळ्यामध्ये रेटिनाज असते, ॲपरेचर असते, बहुत साऱ्या गोष्टी होत्या. आपण कम्पेअर करू शकत नाही आपले डोळे आणि कॅमेरा. इट वॉज या बट कसं आहे, आपल्या डोळ्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. ओके, आपल्या डोळ्यासमोर होणारे जे फास्ट मुवमेंट आहे ना, ते आपल्याला दिसत नाही. ओके, मानून घे तुझा हात घे. ओके, तुझा हात दिसून राहिला तुला, आता तुझा हात नाही का, तू असा एकदम हे कर, तर तुला हाताचे बोट तुला क्लिअरली दिसणार नाही. ओके, त्याची पोझिशन कुठे आहे तर व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्याची पोझिशन रॅपिडली चेंज होत आहे ना, रॅपिडली चेंज होत आहे. युजली आपण एखादी कोणतंही मोशन बघतो ते बघतो 24 फ्रेम पर सेकंड्सने. येस, कारण ही आपली इंटेन्सिटीज आहे. येस, त्याच्यावरती पण आपण बघू शकत नाही. येस, लिटरली वी कॅन नॉट. या म्हणजे गाडी किती फास्ट असली ना तरी आपण खूप जास्त फास्टली त्याला बघू शकत नाही, कारण कसं की आपण ते तेवढी इन्फॉर्मेशन डोळ्यापर्यंत जाणं, डोळ्यापासून डोक्यापर्यंत जाणं, डोक्यातून त्याला वापस येणं, यासाठी मग तिथून तो जो बोट आहे, म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे, तो कुठून कुठपर्यंत चालला जातो. सो इट वॉज क्वाईट डिफिकल्ट, म्हणजे आपल्या डोळ्याला खूप कठीण होऊन जाते या साऱ्या गोष्टी मॅनेज करणं. तर तेव्हा नाही का, आपले डोळे म्हणजे आपला जो पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो 24 फ्रेम पर सेकंड आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे दिसलं, म्हणजे आपण जे बघितलंय ऑल अराउंड द लाईफ मध्ये, ते 24 फ्रेम पर सेकंड, म्हणजे आपण जे बघून आलोय ते 24 फ्रेम पर सेकंड मी बघतोय. ओके, फिल्म मध्ये कसं होते की आपण याला एक्सटेंड करू शकतो. सो आज आपण 60 फ्रेम पर सेकंड जर आपण शूट करतो म्हणलं आणि त्यानंतर त्याला तेच तसेच 60 फ्रेम पर सेकंड आपण ऑडियन्सला दाखवतो म्हणलं, त्यामुळे प्रॉब्लेम काय होते की खूप सारी इन्फॉर्मेशन भेटते. म्हणजे काय, ओके, मानून घे एखादी गाडी खूप स्पीडला चालत आहे. ओके, तर समजा जर एखादी गाडी खूप स्पीडला चालत आहे, तर अशा वेळेस काय होते की आजूबाजूचा परिसर आहे तो हलकासा ब्लर होतो. या बिकॉज ऑफ दॅट गाडी खूप स्पीड मध्ये चालत आहे. आता ब्लर कशामुळे होत आहे? बिकॉज ऑफ दॅट की आपली फ्रेम पर सेकंड म्हणजे FPS हे 24 फ्रेम पर सेकंड आहे. ओके, समजा जर आपण 60 फ्रेम पर सेकंड किंवा 120 फ्रेम पर सेकंड वर शूट केलं आणि त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो खूप क्लिअरली दिसेल. त्यामुळे आपल्याला माहित पडणार नाही की हे गाडी किती फास्ट चालत आहे. जरी ती गाडी 200 किंवा 300 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालत असेल, तरी पण आपल्याला असं वाटेल की डूड, ये तो सब बहुत नॉर्मल आहे. या म्हणजे कसं आहे की हलकासा ब्लर इज काइंड ऑफ रिअली इम्पॉर्टंट. या 24 फ्रेम पर सेकंडच्या स्पीडनी जर आपण रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आपल्याला क्लिअरली व्हिज्युअलाइज होते आणि आपण क्लिअरली अंडरस्टँड करतो. गाडी स्पीडमध्ये चालत आहे ते आपल्याला दिसते, आजूबाजूच्या गोष्टी ब्लर होत्या हे दिसते. सो इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. या आणि त्यामुळे कसं लोक इंटरॅक्ट होऊन जातात त्या गोष्टीसोबत. सो युजली मोस्ट ऑफ द जे फिल्म मेकर्स आहे ते आहे 24 फ्रेम पर सेकंड वर शूट करतात, 24 सेकंड वर ते एक्सपोर्ट करतात फाईल्स, जेवढे काही मूवीज आहे. याच्यामध्ये काय स्टँडर्ड्स आहे, याच्यामध्ये एक पॅल आहे जे आपण इंडियन स्टँडर्ड आहे, आणि त्याच्यानंतर पॅल आहे ते 25 फ्रेम पर सेकंड आहे, आणि त्यानंतर NTEG जो अमेरिकन स्टँडर्ड्स आहे, अमेरिकन किंवा एक प्रकारे युरोपियनचं स्टँडर्ड्स आहे, त्यांचं आहे 29.99 फ्रेम पर सेकंड. तर मोस्टली याच रेंजमध्ये असतात. ओके, 24 घे, 25 घे किंवा 29 घे, फारसा डिफरन्स नाही, एवढा काही हे नाही, सारखाच असतो. ओके, आपल्या टीव्हीचा जो स्टँडर्ड आहे ना, म्हणजे आपल्या ब्रॉडकास्ट मध्ये जे टेलिव्हिजनचा जो फ्रेम रेट असतो
तो आपला पॅलच्या स्टँडर्ड नुसार असतो. तर तो 25 फ्रेम पर सेकंड मध्ये मोस्टली सगळे शो ब्रॉडकास्ट केले जातात. ओके, समजा जर एखादी मूवी आहे जो समजा जर 4K मध्ये किंवा अजून कोणत्या याच्यामध्ये HD मध्ये वगैरे असेल ना, तर त्याला जो ब्रॉडकास्टची जी स्ट्रीमिंग आहे ती पण 24 फ्रेम पर सेकंड्सनी से केल्या जातात. ओके, युट्यूब मध्ये व्हेरिएशन दिसेल ऑफकोर्स, कारण युट्यूब हे कसं एक प्रकारे कस्टमाइज आहे. म्हणजे ते खूप सारे लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे ते त्यांच्या व्हिडिओमध्ये खूप काही एडिटिंग करतात. त्यानंतर ते 60 फ्रेम पर सेकंड, 120 फ्रेम पर सेकंड किंवा 1000 फ्रेम पर सेकंडचे व्हिडिओ पण अपलोड करतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बहुत व्हेरिएशन दिसून जाईल, तुम्ही क्लिअरली दिसताल. हा, अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही फ्रेम रेट वाढवता तेव्हा नाही का तुमच्यापाशी अजून एक पॉवर येते, ती म्हणजे स्लो मोशनची. येस, आणि स्लो मोशन इज क्वाईट रिअली ब्युटिफुल. येस, जेव्हा तुमचा ऍक्शन सिक्वेन्स खूप जास्त मुव्हिंग असेल किंवा एखादी आपण स्पोर्ट्सचा एखादी मूवी जर शूट करत आहे जस्ट लाईक सॉकर किंवा हॉकी वगैरे, तर तिथे नाही का तुम्ही 120 फ्रेम पर सेकंडने शूट केलं ना आणि त्याला तुम्ही स्लो स्पीडमध्ये म्हणजे स्लो मोशन मध्ये कन्वर्ट केलं, तर त्यानंतर जो फ्रेम भेटतो ना आपल्याला, जो मोशन भेटतो ना, तो बहुत ही जबरदस्त असतो. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल, लिटरली आय एम टेलिंग यू, बहुतच जबरदस्त. मी राईट नो मी ते करून राहिलोय. या म्हणजे कसं आहे की मी FC ब्लूचे जे आमचे जे गौरवची जी टीम आहे, तर त्याला मी कसं शूट करताय ना, तर मी युजली 1080 ॲट 60 फ्रेम पर सेकंड शूट करताय. आणि जेव्हा मी त्याला एडिट करतोय ते त्याला मी स्लो मोशन मध्ये करत आहे. ओके, तर त्यामुळे ते बहुत ब्युटिफुल दिसतात. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. ओके, त्यानंतर आहे ऍस्पेक्ट रेशो 2.39:1. ओके, युजली मूवी मध्ये एक थिंग असतो, त्याचं नाव असते ऍस्पेक्ट रेशो. आता हे ऍस्पेक्ट रेशो याने काय असते, ओके, एक HD चा एक स्टँडर्ड रेशो आहे. ओके, स्टँडर्ड रेशो याने काय असते, आपली टीव्ही बघितलंय, हे टीव्ही नेहमी रेक्टँगलच का असते, राईट? अगोदरची जे टीव्ही होती ते चौकोन असायची, बट आजकालचे टीव्ही किंवा LCD वगैरे ते रेक्टँगल आहे. तर वाय, याच्या मागे रिझन काय आहे? याच्या मागे रिझन आहे HDचा. या म्हणजे जेव्हापासून डिजिटल मीडिया आला आहे तेव्हापासून नाही का HDचं माध्यम खूप जास्त वाढलं आहे. HD याने हाय डेफिनेशन. ओके, याच्यामध्ये काय असतो की जो इमेज आहे म्हणजे जो व्हिडिओ आहे, व्हिडिओचा एक फ्रेम, ओके, एक फ्रेमची गोष्ट करताय, जस्ट 1 फ्रेम, त्या 1 फ्रेमची साईज असते 16:9. ओके, आणि हा HDचा एक स्टँडर्ड रेशो आहे 16:9. ओके, बट सिनेमामध्ये किंवा फिल्ममध्ये 16:9चा वापर केला जात नाही. हा, काही काही सिनेमामध्ये वापर केला जातात, मी असं नाही म्हणत, बट मोस्ट ऑफ द सिनेमामध्ये ऍस्पेक्ट रेशो हा ठेवला जाते 2.39:1. ओके, बरोबर आहे ना? एकदा पुन्हा चेक करू दे. हा, 2.39:1. तर हा एक ऍस्पेक्ट रेशो आहे, हा नेहमी वापर केला जातो. आता ऍस्पेक्ट रेशो काय आहे याच्याबद्दल थोडस आपण जाणून घेऊ. ओके, युजली कसं आहे की जेव्हा 16:9 म्हणजे फुल HD मध्ये आपण जेव्हा शूट करतो ना, आणि जेव्हा आपण त्याला बघतो, तर तेव्हा नाही का खूप काही ओपनिंग दिसते, म्हणजे खूप काही आपल्याला दिसते, खूप सारं दिसते. येस, मी याला थोडं सोप्या शब्दात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मानून घे तुला ओके, मानून घे तुला पहाड बघायचं आहे. ओके, तर मी तुला डायरेक्ट पहाडाजवळ नेलं आणि तू पहाडाजवळ पाहिलं. ओके, म्हणजे जस्ट लाईक तुझ्यासमोर पहाड आहे, तू बघून राहिलाय, इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. येस, बट समजा जर मी तुला समोर खिडकी दिली आणि त्याला म्हणलं तू एक खिडकीतून पहा, तर का तुला कोणता शॉट बेटर वाटेल?
मग जो तू विदाऊट खिडकी तू पाहिला असेल की खिडकीतून पाहिला, विच वन इज बेटर? या विच वन इज बेटर? इट इज दॅट कोणी जण म्हणे की जो विदाऊट खिडकीवाला आहे ना तो बहुत जबरदस्त दिसेल, बट ऍक्च्युली नॉट. या म्हणजे कसं आहे की कधी कधी इन्फॉर्मेशन लिटिल बिट ऑफ हाईड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असते, कारण क्युरिओसिटी मेंटेन ठेवण्यासाठी. आता मी का म्हणलं, इट इज दॅट की बहुत कठीण आहे. ओके, आपण सिंपल शब्दामध्ये सांगून घेऊ. मानून घे की तुला भूक लागली आहे. ओके, आणि समजा जर तुला भूक लागली आहे आणि तुझ्यासमोर कोणीतरी व्यक्ती ताट आणून देत आहे, तर तुला त्या खाण्याची किंमत राहणार नाही, किंवा ज्या व्यक्ती तुला आणून देत आहे त्याची पण किंमत राहत नाही. कारण कसं आहे की तुला हे सगळं रेडीमेड भेटत आहे, तुझ्या हातात भेटत आहे, नो वन हॅड टू डू. या बट समजा जर अशी एक सिच्युएशन आहे जिथे नाही का तुला स्वतः जाऊन खायचं आहे, तर त्यामुळे कसं आहे की तुला खाण्याची व्हॅल्यू आहे, कारण तुला भूक लागली आहे आणि भूक लागली आणि तुला खायचं आहे, यासाठी कोणी आणून जर देणार नाही तर तुला तिथे जाऊन खावं लागेल. या आता मी 2 एक्झाम्पल सांगितले, याचा मिनिंग काय? याचा मिनिंग असं आहे की जोपर्यंत म्हणजे गोष्टी तुला तुझ्या हातात भेटतो तोपर्यंत नाही का त्याची व्हॅल्यू नसते, बट जेव्हा वस्तू हळूहळू तुझ्यापासून दूर जातात किंवा कमी होतात, तर तेव्हा त्याची व्हॅल्यू वाढते, म्हणजे जस्ट लाईक खाण्याची व्हॅल्यू वाढते. ओके, सो हे डिफरंट आहे, बोथ आर डिफरंट. ओके, सो हे सिनेमामध्ये पण कामी करते. म्हणजे कसं आहे की समजा जर तुम्हाला 16:9 म्हणजे फुल HD मध्ये समजा जर तुम्हाला नेहमी व्हिडिओ दाखवण्यात गेला, तर हो तो दिसतो चांगला, पण याच्यामध्ये खूप काही इन्फॉर्मेशन हाईड होत नाही. या त्यामुळे कसं आहे की जे इंटरेस्ट आहे तो मेंटेन राहत नाही. बट कधी कधी समजा जर ते ब्लॅक बार म्हणजे ऍस्पेक्ट रेशो समजा जर आपण लावल्यात गेले, तर त्यामुळे काय होते की ते फिल्म मध्ये लिटिल बिट ऑफ गोष्टी हाईड राहतात, आणि त्यामुळे एक प्रकारे क्युरिओसिटी येते की म्हणजे एक प्रकारे क्युरिओसिटी मेंटेन राहते ऍस्पेक्ट रेशोनी. इट वॉज क्वाईट ब्युटिफुल लिटरली. आणि ऍस्पेक्ट रेशो बहुत जबरदस्त काम करते एका फिल्म मध्ये, कारण ते एक बहुत जबरदस्त लुक देतात. बहुत, आय एम टेलिंग यू, इट वॉज रिअली ग्रेट. मोस्ट ऑफ द मूवी यस, मी ऑलमोस्ट 97% ऑफ मूवी याच ऍस्पेक्ट रेशोने बनला होतो. 2.39:1. ओके, हे बहुत जबरदस्त रेशो आहे. याच्यामध्ये कसं आहे की वरती आणि खाली एक ब्लॅक बार येतो. ओके, आणि ज्याच्यामुळे नाही का आपला एक ब्लॉकिंगचा पण एक चांगला रेक्टँगल बनतो आणि बहुत जबरदस्त शॉट बनतो. आणि ते बघण्याचा दृष्टिकोन आहे, इट वॉज क्वाईट ब्युटिफुल आणि बहुत जबरदस्त बनतो. या तर नेहमी ऍस्पेक्ट रेशो मेंटेन ठेवणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे ड्युरिंग द फिल्म. त्यानंतर लो डेप्थ ऑफ फील्ड. ओके, लो डेप्थ ऑफ फील्ड याने काय असते, म्हणजे नेहमी अंडरस्टँड कर की फिल्म मध्ये एखादा कॅरेक्टर आहे आणि त्याच्या मागे बॅकग्राऊंड आहे. ओके, तर जेव्हा कॅमेरा जेव्हा कॅरेक्टर फोकस राहतो तर बॅकग्राऊंड ब्लर होते. ओके, हे कशामुळे होते? हे बिकॉज ऑफ दॅट की तुझा जो डेप्थ ऑफ फील्ड आहे तो बहुत जास्त आहे. ओके, डेप्थ ऑफ फील्ड म्हणजे काय असते, थोडस ही टर्म थोडीशी कठीण आहे, बट मी थोडस प्रॉपरली समजून सांगण्यासाठी करतो. समजा जर तुला बॅकग्राऊंड ब्लर करायचं असेल ना, तर तेव्हा डेप्थ ऑफ फील्ड वापरला जातो. त्याच्यामुळे काय होते की जो आपला कॅरेक्टर आहे किंवा सब्जेक्ट आहे, सब्जेक्टवर फोकस राहतो आणि आजूबाजूला जास्त डिस्ट्रॅक्ट होत नाही. ओके, मी एक एक्झाम्पल सांगतो, न्यूज रिपोर्टर के. ओके, न्यूज रिपोर्टर मध्ये काय होते, तिथे डेप्थ ऑफ फील्ड वापरत नाही, तिथे जे काही आहे ते सगळं फोकस मध्ये आहे. तर समजा जर एखादा रिपोर्टर रिपोर्टिंग करत आहे आणि मागून व्यक्ती जाऊन येणं जाणं करून आले, तर ते नाही का असे बघतात. ओके, तर या यू कॅन सी दॅट, तू बघितलं असेल कधी कधी रिपोर्टर मध्ये असे काही लोक येतात जे असे इकडून तिकडे असे बघतात वगैरे, ते तुला दिसतात. व्हाय? कारण नाही का डेप्थ ऑफ फील्ड तिथे आहेच नाही. समजा तिथे डेप्थ ऑफ फील्ड असताना तर पूर्ण फोकस आहे ना तो रिपोर्टरवर असता, आणि मागचा जो हे आहे ना, मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो कम्प्लिटली ब्लर झाला असता. ओके, तर हे जे सिच्युएशन आहे हे फिल्म मध्ये वापरले जाते, रिपोर्टिंग मध्ये या गोष्टी वापरल्या जात नाही, कारण तिथे न्यूज ब्रॉडकास्ट करणं इम्पॉर्टंट असते, एव्हरीथिंग फोकस असणं इम्पॉर्टंट असते, ना की ब्लर करणं.
ओके, हे त्यांच्या रिपोर्टिंगचे काही स्टँडर्ड्स आहे. बट हे लक्षात ठेव की ब्लर इट इज नॉट गुड, इट इज रिअली गुड व्हाईल मेकिंग मूवी. हा, बट रिपोर्टिंग करायच्या वेळेस ते ब्लर नसतो, तिथे फोकस असायलाच पाहिजे. ओके, वॉट. बट कसं आहे की डेप्थ ऑफ फील्ड जास्त असल्यामुळे काय होते की तुमचा सब्जेक्ट समोर येतो, फोकसमध्ये राहतो आणि बाकीचा बॅकग्राऊंड ब्लर होते. त्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या सब्जेक्टवर फोकस राहता आणि इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. बहुत जबरदस्त शॉट असतो. युजली मोस्ट ऑफ द असे शॉट्स घेतले ना तर तुमचा जो सिनेमा जो आहे ना लुक तो बहुत ही जबरदस्त बनतो यार. लिटरली आय एम टेलिंग यू, बहुत जबरदस्त. आता हा जो डेप्थ ऑफ फील्ड आहे किंवा ॲपरेचर आहे, याला कशाप्रमाणे वाढवायचं किंवा कमी करायचं हे डिपेंड करते तुमच्या लेन्सवर. ओके, तुमचा लेन्स किती चा आहे. ओके, युजली 15 जो सिनेमास्कोप लेन्स वापरायचा. सिनेमास्कोप लेन्स आहे हा आहे 12 to 112 चा सिनेमास्कोप आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होते की जेवढा कमी ॲपरेचर म्हणजे जेवढा कमी चा लेन्स राहील ना तर तेवढा जास्त खुलतो. ओके, म्हणजे जेवढा जास्त खुलतो आणि त्यानंतर काय होते की सब्जेक्टला फोकस राहतो. बट याच्यामध्ये डेप्थ ऑफ फील्ड बहुत कमी राहते. या हे मॅनेज केलं जाते. ते थोडंसं डीओपीचा थोडासा पार्ट आहे, ते कशाप्रमाणे मॅनेज करतात. बट हा लेन्सचाच एक प्रकार आहे. ओके, जेणेकरून तिथे डेप्थ ऑफ फील्ड चांगल्याने क्रिएट केलं जाते. हे युजली गोष्टी होतात समजा त्यांच्याकडे DSLR आहे किंवा लेन्स आहे. पण समजा जर असे काही लोक आहेत ज्यांचे मोबाईल फोन्स मध्ये वगैरे, तर तिथे या सगळ्या गोष्टी अवेलेबल नसते. तर मग तेव्हा काय, तर तेव्हा काही इश्यू नाही आहे. तुम्ही एडिटिंग मध्ये पण नाही का या सगळ्या गोष्टी करू शकता. मास्किंग करू शकता. मास्किंग मध्ये बाहेरचा बॅकग्राऊंड आहे त्याला लिटिल बिट ऑफ ब्लर करू शकता आणि इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. या, तर नेहमी अंडरस्टँड ठेव, फिल्म बनवायच्या वेळेस डेप्थ ऑफ फील्ड नेहमी कमी ठेवायचा, वाढवायचा. आय डोंट नो, म्हणजे तो मागचा एन्व्हायरमेंट आहे ना, मागचा बॅकग्राऊंड आहे तो ब्लर करायचा. त्यामुळे कसं आपला कॅरेक्टर आहे ना तो फोकस मध्ये राहील. ओके, त्यानंतर आहे कलर ग्रेड. युजली आपल्या फिल्म मध्ये मी अगोदर म्हणलाय ना, जे नॉर्मल स्क्रीनशॉट आणि फिल्मचा जो स्क्रीनशॉट आहे याच्यामध्ये फरक काय, तो फरक आहे कलर ग्रेड मध्ये. ओके, कसं आहे की एका फिल्म मध्ये एखादी शॉट घेतला जातो तर त्याच्यामध्ये कसं खूप साऱ्या गोष्टी मॅटर असते. फर्स्ट ऑफ ऑल कॅरेक्टर. ओके, जो ऍक्टर आहे तो ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करतो. त्यानंतर एखाद्या डायलॉगची बहुत प्रॅक्टिस करतो, इमोशन मध्ये जातो. ही वॉज डुईंग रिअली हार्ड. ओके, आपण कॅरेक्टरवर नाही जाऊ, बट कॅरेक्टरच्या मागे जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर पण बहुत सारे लोक काम करतात. आर्ट डिरेक्टर काम करतो, बहुत साऱ्या गोष्टी त्याच्यात मॅटर पडते. ओके, आणि त्याच्यानंतर मी काय म्हणत होतो हा, त्याच्यानंतर लाइटिंग ऑफकोर्स. एखादी शॉट आहे तिथे लाइटिंग पण खूप जबरदस्त केली जाते. ओके, त्यामुळे कसं की कॅरेक्टरचा जो फेस आहे जिथे डार्क ठेवतो तिथे डार्क ठेवतो, जिथे शॅडो ठेवायचे तिथे शॅडो ठेवतो. इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. ओके, बट कसं आहे की ह्या साऱ्या गोष्टी केल्यानंतरही नाही का तशाप्रमाणे लुक येत नाही जो आपण एक्सपेक्ट करतो. तर त्यानंतर काय होते की या सारा लुक येण्यासाठी नाही का आपण कलर ग्रेड करतो. कलर ग्रेड याने काय असते की जिथे आपण नाही का आपला जो शॉट आहे याला कलरिंग केलं जाते, ग्रेड केला जातो विथ काही कलर ग्रेडचे काही हे असतात, सॅम्पल्स असतात किंवा कलर ग्रेडचे काही स्लॉट असतात ज्याच्यामध्ये आपण आपला कोणत्याही व्हिडिओग्राफीला हे फिल्टर मारला. एक प्रकारे फोटोमध्ये कशाप्रमाणे फिल्टर मारतो अशाच प्रमाणे इथे व्हिडिओमध्ये फिल्टर मारले जातात. ओके, सो हे बहुत जबरदस्त आहे. येस, मोस्ट ऑफ द लोक कलर ग्रेड हे बहुत इम्पॉर्टन्स देतात, कारण कलर ग्रेड म्हणून एका तशाप्रमाणे लुक येतो. आणि याच्यामध्ये कलर ग्रेड केल्यानंतर जो फील येतो ना, लुक येतो ना, तो बहुत ही जबरदस्त येतो. इट वॉज कम्प्लिटली एक प्रकारे की डेव्हलप होतो की सिनेमा कशाप्रमाणे, म्हणजे एक कलर ग्रेड केल्यानंतर जो सिनेमावाली क्वालिटी आपल्या फिल्म मध्ये डेव्हलप होते. सो युजली कलर ग्रेडिंग मोस्ट ऑफ जण करतात, खूप जण करतात. एस्केप फॉर न्यूज रिपोर्टर आणि असे काही ब्रॉडकास्ट सिरियल्स आहे जे
टीव्ही सिरीजवर येतात तिथे कलर ग्रेडिंग केला जात नाही. यस, का केलं जात नाही? कारण त्यांच्यापाशी वेळ नसतो. युजली कसं आहे, कलर ग्रेडिंगला बहुत वेळ लागतो, बहुत ही वेळ. इथे फ्रेम बाय फ्रेम कलरिस्ट कलर करतात आणि त्यानंतर त्याला कॉन्ट्रास्ट देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रत्येक कलर खूप जास्त कॉन्ट्रास्ट करतो. कुठे ब्लॅक आहे तिथे ब्लॅक, हे डिपेंड करते. ओके, हे हे डायरेक्टरचं एक प्रकारे हे असते, डिसिजन असते का आपल्याला कोणता हवा आहे, म्हणजे कलर ग्रेड कोणत्या प्रमाणे हवा आहे. जस्ट लाईक ब्लॅकी स्टोन असं पाहिजे नसेल, जस्ट लाईक मॅन ऑफ स्टील. ते याच्यामध्ये कसं आहे, मोस्ट ऑफ जो कलर आहे तो ब्लॅक मध्ये काउंट केला जातो. म्हणजे रेड असो कोणताही असो, बट त्याच्यामध्ये लिटिल बिट ऑफ ब्लॅक असतोच. ओके, जस्ट लाईक मॅट्रिक्स मूवी आहे, याच्यामध्ये कोणताही कलर घे, याच्यामध्ये ग्रीन कलर आहेच. ओके, कारण ते कलर ग्रेडचाच प्रकार आहे. त्यानंतर घे मोस्टली इंडियन मूवी मध्ये नाही का, कलर ग्रेड हा हाय कॉन्ट्रास्ट मध्ये असतो. म्हणजे इथे नाही का सगळेच कलर हाय कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रेड केले जातात. याच्यामध्ये एक स्पेसिफिक कलर नसतो, हाय कॉन्ट्रास्ट रेट मध्ये ग्रेड केले जातात. ज्याच्यामध्ये नाही का पिक्चर बहुत, व्हिडिओ बहुत ही जबरदस्त येतो. प्रत्येक कलर कॉन्ट्रास्ट नुसार बाहेर खिलून येते आणि ते बघण्यासाठी बहुत जबरदस्त वाटते. हे आपल्या इंडियन सिनेमामध्ये आणि युजली इंडियन सॉंग्स जस्ट लाईक पंजाबी सॉन्ग, रॅपर सॉन्ग वगैरे असतात ना, यो यो हनी सिंग वगैरे, तर त्यांच्या सॉन्ग मध्ये नाही अशा प्रमाणे कलर ग्रेड केले जातात, ज्याच्यामध्ये एव्हरीथिंग जे काही कलर होत आहे ते हाय कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रेड केले जातात, ज्यामुळे तो त्याचा लुक येते तो बहुत ही जबरदस्त येतो. त्यानंतर एक क्रिएटिव्ह ब्लॉकिंग. ओके, क्रिएटिव्ह ब्लॉकिंग आणि क्रिएटिव्ह फ्रेम याच्यामध्ये फरक आहे. ब्लॉकिंग आणि फ्रेम ह्याच्यामध्ये फरक काय आहे? ब्लॉकिंग याने काय असते, याच्यामध्ये कॅमेरा मुवमेंट होत आहे. म्हणजे घे, एखादा कॅमेरा आहे जो गिम्बलवर आहे, हँड हेल्ड आहे, जिमी जिपवर आहे, किंवा कॅमेरा स्टेबल नाही आहे, त्याला म्हणतात ब्लॉकिंग. आणि जिथे कॅमेरा स्टेबल आहे त्याला म्हणते फ्रेमिंग. ओके, तर ब्लॉकिंग आणि फ्रेमिंग मध्ये एवढाच फरक आहे. युजली मोस्ट ऑफ द जे मूवी आहे ते फ्रेमिंग मध्ये वापरले जातात, म्हणजे ट्रायपॉड स्टँडवर ठेवून शॉट केले जातात युजली मोस्ट ऑफ द मूवी. बट काही काही मूवीज आहे जे स्टेबल नसतात कॅमेरा. ओके, म्हणजे तो त्यांचा फीलच असतो. म्हणजे समजा जर एखादा मूवी आहे ज्याच्यामध्ये खूप सारी मुवमेंट होत असेल वाईल रनिंग वगैरे, जस्ट लाईक समजून घे की हा एक मूवी निघाला होता, आय डोंट नो यार, मी पूर्ण मूवी नाही म्हणता येत, बट इट वॉज लाईक दॅट की काही काही मूवीचे असे काही शॉर्ट्स आहेत ज्याच्यामध्ये एखादा व्यक्ती रनिंग करत आहे, ते इथे बाय फ्रेम घेता येत नाही किंवा पॅनिंग घेता येत नाही. इथे कसं समजा तुम्हाला कॅमेरा, म्हणजे कॅमेरा कधी कधी फील करतो ऑडियन्सला की ते पण एक प्रकारे कॅरेक्टर आहे, तो पण व्यक्ती धावून राहिला आहे. तर हे धावण्याची जे फिलिंग केव्हा येईल, जेव्हा जेव्हा कॅमेरा पर्सन स्वतः त्याच्यासोबत धावेल किंवा गिम्बल घेऊन धावेल वगैरे. कारण त्यामुळे कसं ऑडियन्सला असं फील होतं का हा आपण त्या कॅरेक्टर सोबत धावून राहिलो आहे. इट वॉज दॅट. तर इट वॉज रिअली ब्युटिफुल. तर यासाठी नाही का ब्लॉकिंग केलं जाते. आणि फ्रेमिंग म्हणजे स्टील कॅमेरा शॉट, म्हणजे याच्यामध्ये कॅमेरा एका ट्रायपॉडवर ठेवून शूट केले जातात. सो ब्लॉकिंग हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जेव्हा नाही का ब्लॉकिंग कशाप्रमाणे घेतल्या जातात. ओके, कधी कधी नाही का ब्लॉकिंग हे मोस्ट ऑफ द लॉंग शॉट मध्ये घेतले जातात, क्लोजअप मध्ये पण घेतले जाते, बट लॉंग शॉट मध्ये मोस्ट ऑफ द घेतले जातात. कारण याच्यामध्ये काय असते की कॅरेक्टर व्यतिरिक्त खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जिथे इन्क्लूड केल्या जातात. ओके, तर कधी कधी आहे फ्रेमच्या राईट साईडला कॅरेक्टर आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला सगळ्या डेड बॉडीज आहे. ओके, आणि तिथे आपण एक पॅन शॉट घेऊन राहिलो आहे. ओके, पॅन शॉट नाही, सॉरी, ट्रॅकिंग शॉट घेत आहे. ओके, तर इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. तो ब्लॉग बहुत ही जबरदस्त बनला, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे आणि त्याच्या समोर खूप सारे एनिमीज आहे, ते फॉल ऑन ग्राउंड झाले म्हणजे ते मेले आहे. तर हा बहुत ही जबरदस्त शॉट आहे. ओके, आणि याला म्हणते ब्लॉकिंग. युजली फिल्म बनवायच्या वेळेस हे अंडरस्टँड कर, फ्रेमिंग आणि ब्लॉकिंग हा एक खूप म्हणजे ऍज अ डिरेक्टर तेवढं जास्त अंडरस्टँड करण्याची गरज नाही आहे, बट डीओपीला अंडरस्टँड करायची गरज आहे. बट कसं आहे की ऍज अ डायरेक्टर यू हॅव टू अंडरस्टँड दिस थिंग की ब्लॉकिंग आणि फ्रेमिंग काय असतो आणि त्यानंतर याला कशाप्रमाणे डेव्हलप केले जातात. ओके,
यूज एक्स्ट्रा वाईड अँड क्लोज कॉम्पॅक्ट शॉट. यूज एक्स्ट्रा वाईड आणि क्लोज कॉम्पॅक्ट लेन्सचा वापर केला जातात ॲज अ फिल्ममध्ये. एक्स्ट्रा वाईड याने कसं आहे, कधी कधी नाही का समजा जर आपल्याला खूप मोठी गोष्ट दाखवायची आहे, तर यासाठी नाही का जो ओपनिंग आहे, जो ॲपरेचर आहे, ॲपरेचर याने की जिथे पूर्ण इमेज आतमध्ये येते. ओके. तर जेव्हा ते खिडकी जेव्हा पूर्ण खुलते ना, तर तेव्हा कसं आहे की खूप सारा लाईट आतमध्ये येतो. ओके. तर यासाठी नाही का एक्स्ट्रा वाईड लेन्स लागला जातो. एक्स्ट्रा वाईड लेन्स म्हणजे की मोठ्यातला मोठा एरिया, म्हणजे त्याचा जो व्ह्यूविंग एरिया असतो तो ऑप्ट्यूस अँगल असतो. मोस्ट ऑफ द सगळ्यांचे ऑप्ट्यूस अँगलच असतात. बट याचा जो वाईड अँगल असतो ना, तो बहुत जास्त असतो. म्हणजे 140, 150 किंवा 160 पर्यंत जाऊ शकतो. आणि इट वॉज रिअली ब्युटिफुल, बहुत जबरदस्त असतात. हे जे वाईड अँगल शॉट आहे, हे खूप इम्पॉर्टंट असतात जेव्हा कोणती सिच्युएशन किंवा कोणता व्ह्यू किंवा कोणता सिटी वगैरे दाखवायची असेल ना, तर तिथे वाईड अँगल शॉट घेतले जातात. ओके. वाईड अँगल शॉट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हाईल लार्जर दॅन लाईफ म्हणजे खूप जास्त एरिया ओपन होतो आणि आपल्याला खूप मोठी गोष्ट दिसते, खूप मोठा एरिया दिसतो. त्यामुळे यासाठी वाईड अँगलचा वापर केला जातो. आणि कधी कधी क्लोज कॉम्पॅक्ट म्हणजे क्लोजर शॉटसाठी पण, आणि जे अगोदर म्हणलं होतं ना, मागच्या गोष्ट ब्लर करण्यासाठी पण क्लोज कॉम्पॅक्ट शॉट घेतले जातात. ओके. तर यासाठी व्हेरिएबल लेन्सेस आहे. तर याच्याबद्दल पढाई ते डीओपी मध्ये असतात. बट आपल्याला थोडंसं अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे की क्लोज कॉम्पॅक्ट शॉट आणि एक्स्ट्रा वाईड शॉट हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतात व्हाईल मेकिंग अ सिनेमा. ओके. सो पोस्ट प्रोडक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी होतात? ओके. पोस्ट प्रोडक्शन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल होते सॉन्ग रेकॉर्डिंग. आता फिल्म मध्ये कोणकोणत्या गोष्टी होते आपण हे बघितलंय. ओके. आता बघू आपण फिल्म झाल्यानंतर, म्हणजे प्रोडक्शन झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी होतात आणि कशाप्रमाणे होतात. झाला यार, इट वॉज 52 मिनिट. मी थकलोय बोलू बोलू आणि माझं पाय पण थकलाय. बट हे आपण खतम करून टाकू, लवकरच खतम करू, जास्त वेळ नाही घेऊ. ओके. फर्स्ट ऑफ ऑल घे, काय म्हणलो होतं मी, चेक सॉन्ग रेकॉर्डिंग. ओके. मोस्ट ऑफ द आपल्या इंडियन सिनेमामध्ये गाणे हे अगोदर रेकॉर्ड केले जातात. बट हॉलिवूड किंवा अदर हॉलिवूड किंवा अदर प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये गाणे नंतर रेकॉर्ड केले जातात. युजली गाणे नसतात त्यांच्या मूवीमध्ये. बट आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपल्या हिंदी सिनेमामध्ये गाणे हे अगोदर असतात. त्यामुळे सॉन्ग रेकॉर्डिंग हे अगोदरच केल्या जाते. ओके. हा पोस्ट प्रोडक्शनचा भाग नाही आहे. बट याला इन्क्लूड केले जातात, कारण या सॉन्गला पण कधी कधी मागेच टाकले जाते. फर्स्ट ऑफ ऑल आहे एडिटिंग प्रोसेस. ऑब्विसली पोस्ट प्रोडक्शन म्हणजे इथे सर्वात इम्पॉर्टंट काम असते ते आहे एडिटिंग. या एडिटिंग हे खूप इम्पॉर्टंट काम असते फिल्ममध्ये. ऑब्विसली सगळ्यांनाच माहित आहे की एडिटिंग हे किती महत्वाचं आहे. ओके. कारण कधी कधी शॉर्ट्स आपण डिपेंड करते लोकेशनवर, कॅरेक्टरवर, त्यानंतर ऍक्टर ऍक्ट्रेसच्या डेटवर, खूप साऱ्या गोष्टी मॅटर पडते. त्यानुसार आपण स्टोरी ब्रेकडाऊन करतो आणि त्यानंतर आपण शूट करतो. बट कसं आहे की आपल्याला स्टोरी म्हणजे आपण जेवढं काही शूट केलं आहे तर स्टोरीच्या सिक्वेन्सनुसारच लावायचे आहे ना. तर यासाठी कटिंग एडिटिंगसाठी नाही का, कटिंग त्याच्यानंतर एकमेकांसोबत शॉट लावणं, यासाठी एडिटिंग करावी लागते. सो ऑब्विसली एडिटिंग इज अ पार्ट ऑफ पोस्ट प्रोडक्शन. त्यानंतर आहे डबिंग. ओके. कधी कधी काय असते की ऍक्टर आहे तो एवढा चांगला नाही आहे. म्हणजे कसं आहे की आवाज त्याचा एवढा खास नाही आहे, म्हणजे त्याचा आवाज कधी कधी खूप जास्त लो आहे, आवाज प्रॉपरली रेकॉर्ड होत नाही. तर अशा वेळेस नाही का डबिंग केलं जाते. ओके. हा पोस्ट प्रोडक्शनचं काम आहे. जिथे तुला असं वाटलं, म्हणजे कसं आहे की फिल्म रेकॉर्ड करताना आपण व्हिज्युअलवर खूप जास्त एक्सपिरियन्स हे देतो. बट कधी कधी साऊंड पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. तर यासाठी नाही का कधी कधी कॅरेक्टरचा आवाज इतका जास्त क्लिअर होत नाही, कधी कधी बॅकग्राऊंडचा आवाज खूप जास्त नॉइझी असतो, त्यामुळे कॅरेक्टरचा आवाज येत नाही. तर अशा वेळेस नाही का डबिंग केलं जाते. ओके. त्यामुळे जे रिलीफ झालेले जे पार्ट्स आहे, रिलीफ झालेले जे ऑडिओ आहे ते
एकत्र आणतात आणि त्यानंतर त्याच्यावर जो ऍक्टरनी ऍक्ट केलाय त्याच ऍक्टरला घेऊन त्याची डबिंग केल्या जाते. ओके, एका स्टुडिओमध्ये बसून साऊंड रेकॉर्डिस्ट असतो, तो डबिंग करतो. ओके, त्याला सीन दाखवला जातो आणि त्यानंतर त्याच्यावर तो ऍक्टर त्याचे स्वतःचे शब्द त्याच्यामध्ये म्हणजे एक पायलट ऑडिओ असतो, पायलट ऑडिओला एक प्रकारे फॉलोअप करून स्वतःचा ऑडिओ त्याच्यामध्ये टाकतो. सो याला म्हणते डबिंग. युजली पोस्ट प्रोडक्शन मध्ये काम असते. कधी कधी हिंदी डबिंग पण तुम्ही खूप ऐकलाय, हिंदी डबिंग पण खूप होते. त्यानंतर आहे व्हीएफएक्स. ऑब्विसली फिल्म मध्ये व्हिज्युअल ग्राफिक्सचा वापर होत असेल तर तो पोस्ट प्रोडक्शन मध्येच होतो. ओके, पोस्ट प्रोडक्शन मध्ये कधी कधी काय असतात की व्हीएफएक्स हे खूप मोठी गोष्ट आहे. ओके, आणि व्हीएफएक्स ला खूप जास्त वेळ लागतो. हे असं नाही आहे की हे फटाकसे होऊन जाते. इट वॉज नॉट. 1 सेकंद किंवा 30 सेकंद किंवा 10 सेकंडचा जर एखादी ग्राफिक्स त्यांना बनवायचं असेल ना, तर यासाठी जे ग्राफिक्स सुपरवायझर आहे किंवा व्हीएफएक्स सुपरवायझर आहे यांना 2 ते 3 महिने लागू शकतात. लिटरली आय एम टेलिंग यू. एक मूवी निघालाय पॅसिफिक रिम. ओके, हा मोस्ट ऑफ द मूवी आहे हा व्हीएफएक्स वर बनलेला गेलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये जे काम आहे हे काम मोस्ट ऑफ द व्हीएफएक्स आहे. आणि यासाठी नाही का त्यांना जो काम लागतो, म्हणजे एक इंडस्ट्री आहे त्याचं नाव आहे लाईट अँड मॅजिक. तर याच्यामध्ये हे व्हीएफएक्सचं काम करतात आणि त्यांना ऑलमोस्ट करीब वर्ष लागून जातात कधी कधी अशा प्रकारे शॉर्ट्स डेव्हलप करण्यासाठी. ओके, तर हे व्हीएफएक्सचं काम नाही का हे त्यांना अगोदरच दिलं जाते. कधी कधी फिल्म मध्ये नाही का व्हीएफएक्सचं काम आहे ना हे अगोदरच केले जातात. अगोदर म्हणजे कसं की मानून घे एक बाहुबलीचा सीन आहे ज्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे जो बैलाला थांबून राहिलाय. ओके, तर आणि हे सगळं स्लो मोशन मध्ये दाखवायचं आहे. तर अशा वेळेस काय होतो, ऑब्व्हियसली एक नॉर्मल व्यक्ती या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. तर इथे काय होते की जो कॅरेक्टर आहे जो ऑब्व्हियसली बैलाला थांबवतो त्याचा पहिले फेक शॉट घेतला जातो. फेक शॉट याने एक फेक बैलासमोर तो जातो आणि तो थांबवण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर याच्यामध्ये जो बैल असतो तो त्याला कव्हर केला जाते कम्प्लिटली ग्रीन कापडाने, आणि जो बैल असतो तो पण एक डमी बैल असतो. ओके, म्हणजे रबरचा किंवा कापडाचा वगैरे बनलेला. ओके, त्याच्यानंतर व्हीएफएक्स आर्टिस्ट ते काय करतात, जो डमी बैल आहे ना तिथे व्हीएफएक्स ग्राफिक्स थ्रू एक रिअल बैल आणला जातो. रिअल बैल याने रिअल बैलचा ग्राफिक्स बनवले जाते. ओके, त्यानंतर त्याचे शॅडो, त्याची डेप्थ, त्यानंतर कॅरेक्टरचं डेप्थ, त्यानंतर त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर लाईट. सो बहुत साऱ्या गोष्टी मॅटर पडते लिटरली. आणि मोस्ट ऑफ द नाही का समज जर आपण असं म्हणतो की फिल्म झाल्यानंतर आपण व्हीएफएक्स ला या साऱ्या गोष्टी देऊ, तर तो व्हीएफएक्स वाला म्हणून की मला पुन्हा अजून 6 महिने लागेल या साऱ्या गोष्टी अजून डेव्हलप करण्यासाठी. तर पुन्हा 6 महिने थांबू शकत नाही आपण फिल्मला. कारण कसं आहे की जशी फिल्मचं प्रोडक्शन झालं त्याच्या 3 किंवा 4 महिन्यामध्येच रिलीज झालं पाहिजे, नाही तर फिल्म सडायला लागते, नाही तर फिल्मचे व्हॅल्यू कमी होऊन जाते. तर अशा वेळेस कसं आहे की व्हिज्युअल ग्राफिक्सचं काम नाही का डिरेक्टर पहिलेच देऊन देतो. म्हणजे कसं आहे, जे व्हिज्युअल ग्राफिक्सचे शॉर्ट्स आहेत ते पहिले शूट केले जातात. शूट केल्यानंतर सुपरवायझरला सांगतात की इथे तुम्ही ग्राफिक्स लावत बसा. ओके, तर तो व्यक्ती ग्राफिक्स लावतो आणि इथे आपली शूटिंग पण चालत राहते. ओके, सो बोथ टाइम ते या सगळ्या गोष्टी होत असते. सो व्हीएफएक्सचं काम कधी कधी पोस्ट प्रोडक्शन मध्ये पण होते. जिथे व्हीएफएक्स ग्राफिक्सचं काम खूप कमी आहे तर तिथे पोस्ट प्रोडक्शन मध्ये पण होते. बट जिथे कधी कधी खूप जास्त आहे तर तिथे कधी तर हे प्रोडक्शनच्या दरम्यानच व्हीएफएक्स ला हे प्रमाणे काम दिलं जातात. पण तरीही याला पोस्ट प्रोडक्शन मध्येच काउंट केलं जातं, कारण त्याच्यानंतर काय आहे की ते पोस्ट प्रोडक्शन मध्येच नाही का ते सारे व्हीएफएक्सचे जे ग्राफिक्स आहे ते एडिटिंग मध्ये टाकले जातात. त्यानंतर आहे बॅकग्राऊंड म्युझिक. ऑब्विसली फिल्म मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक हे बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे. ते फील करते, एक म्युझिक आहे ना हे आपल्याला फील करवते की त्या कॅरेक्टरचे इमोशन्स काय. लिटरली कॅमेरा किती चांगला असला किंवा त्याचे शॉट्स किती चांगले असले, हे व्हिज्युअल्स आहे. ओके, हे व्हिज्युअल्सला समज जर ऑडिओची साथ असेल ना
तर बहुत ही जबरदस्त इमोशन आपण डेव्हलप करू शकतो, बहुत ही जबरदस्त, आय एम टेलिंग यू. मी एक मूवी बघितला होता, त्या मूवीचं नाव आहे एंजल अँड डिमॉन. ओके. या फिल्म मध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते बॅकग्राऊंड म्युझिक दिलं आहे वन ऑफ माय फेवरेट म्युझिक डिरेक्टर हान्स झिमर. ओके. यांचे म्युझिक इतके जबरदस्त असतात, इतके जबरदस्त, आय एम टेलिंग यू. तू फिल्म मध्ये एकदम गुंतवून जाशील, आतमध्ये चालला जाशील, एवढा डीप मध्ये जाशील ना, बहुत जबरदस्त. स्टोरीमध्ये आपण किती जास्त डीप वर जातो हे डिपेंड करते त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक किती जबरदस्त आहे. येस. आणि हे बॅकग्राऊंड म्युझिक वरच नाही का बहुत मोठे मोठे खेळ चालतात, लिटरली बहुत ही जबरदस्त. एक मूवी आहे त्याचं नाव आहे इंटरस्टेलर. ओके. वन ऑफ द बहुत ही जबरदस्त मूवी आहे ही. मूवी पण बहुत जबरदस्त आहे अबाउट हिज बॅकग्राऊंड म्युझिक. येस. या बॅकग्राऊंड म्युझिक इतकं जबरदस्त होतं ना की आपण असं विश्वास करायला लागतो का तो व्यक्ती खरंच ब्लॅक होल मध्ये गेलाय. या तर यस, ते फील करून देते. सो एक म्युझिक हे बहुत ही जबरदस्त काम करते. जेव्हा आपण कोणत्या स्टोरीला खूप जास्त डीपली जातो ना, तर हे एक बॅकग्राऊंड म्युझिकच बहुत जास्त मॅटर करते या गोष्टीसाठी. त्यानंतर आहे फॉलीवर्क. ओके. फॉलीवर्क याने काय असते, कधी कधी एखादा व्यक्ती ब्रिज वरून खाली उडी मारतो नदीमध्ये. ओके. तर अशा वेळेस काय होते की आपल्याला फिल्म मध्ये आवाज येतो की ब्रिज वरून उडी मारतो आणि खाली पाण्यात पडतो. तर व्हाईल रेकॉर्डिंग करताना नाही का, जेव्हा तो खाली पडतो तेव्हा आवाज रेकॉर्ड होत नाही, कारण कॅमेरा तर वरती आहे, ब्रिजवर आहे. ओके. आणि आपण असंही नाही करू शकत की बोट घेऊन साऊंड रेकॉर्ड तो त्या जिथे उडी मारतो तिथे तो माईक घेऊन राहील आणि त्यानंतर मग तो व्यक्ती उडी मारेल ना, आपण तो आवाज रेकॉर्ड करू. रेकॉर्ड केल्यानंतर काय होते की तो जो रेकॉर्डिस्ट आहे तो फ्रेम मध्ये येऊन जाईल. तर हे खूप कठीण काम होते कधी कधी, ऑब्विसली. आणि गोष्ट फक्त याच्याच नुसार नाही आहे, खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहे जिथे नाही का फॉलीवरचा वापर केला जातो. फॉलीवर्क याने काय असते की फायटिंग होत आहे. ओके. तर फायटिंग होत आहे, तर फायटिंग मध्ये खूप काही गोष्टी, ग्लास तुटत आहे, टेबल तुटत आहे, खुर्ची तुटत आहे, याला लागून राहिलाय, हा ढुसून ढुसून करून राहिला आहे. तर हे जे आवाज आहे ना, हे याला आवाजच म्हणते फॉलीवर्क. ओके. याच्यामध्ये काय असते, एक फॉलीवर्क आर्टिस्ट असतात जे अशाप्रमाणे आवाज डेव्हलप करतात. म्हणजे ग्लास फुटला तर इथे कसं आहे, फॉलीवर्क मध्ये काय असते की एकदा मूवी तुझं पूर्ण काम झालं, एडिटिंगचं काम झालं, एडिटिंग काम झाल्यानंतर नाही का फॉलीवर्क आर्टिस्ट वाल्यांना नाही का एक कॉपी पाठवली जाते. ते कॉपीनुसार काय होते, जिथे ऍक्शन सिक्वेन्स आहे त्या ऍक्शन सिक्वेन्स नुसार नाही का तिथे डिसाईड केले जातात की समजा जर एक व्यक्ती ग्लास तोडून दुसऱ्या रूम मध्ये जात आहे तर ग्लास तुटल्याचा आवाज कसं काय करतात, तर तिथे ऍक्च्युअल मध्ये ग्लास तोडले जातात. ओके. आणि तो आवाज रेकॉर्ड केला जातो आणि तो आवाज मग ऍज अ त्या साऊंड मध्ये मिक्स केला जातो. ओके. नंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जस्ट लाईक पाण्यामध्ये पडणं किंवा त्यानंतर चालणं टक 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 टक. त्यानंतर फॉलीवर्क मध्ये बहुत सारे काम होते, बहुत सारे. अजून एक गोष्ट, फॉलीवर्क हे जे काम आहे हे स्टॉक फुटेजेस मध्ये पण असतात. या म्हणजे हे स्टॉक मध्ये पण ऑलरेडी रेकॉर्ड केलेले असतात. बट कसं आहे की मोस्ट ऑफ द मूवीज मध्ये फॉलीवर्क आर्टिस्टलाच हायर केले जातात इन्स्टेड ऑफ स्टॉक फुटेजेसला ब्राउज करत बसणं. कारण कसं आहे की हे खूप हेक्टिक काम होते. कारण फॉलीवरचं काम आहे हे बहुत ही कठीण नाही आहे. बट कसं आहे की जो एक्सपिरियन्स आहे त्याला माहित असते की कुठे कोणता आवाज जास्त इम्पॉर्टंट आहे. या म्हणजे कधी कधी फॉलीवरचा आवाज अति जास्त होऊन जातो. या म्हणजे डायलॉग्स पेक्षा पण जास्त होऊन जातो. तर हे कधी कधी नाही का खूप क्रिंची होऊन जाते. तर त्यामुळे कसं की बहुत डिस्टर्बिंग होऊन जाते. तर नाही का हे फॉलीवर्क आर्टिस्ट आहे ना, हे त्यांच्याच हातानुसार काम करू द्यायचं, कारण त्यांनाच माहित असते की एक माणूस पडल्यानंतर त्याची आवाजाची इंटेन्सिटी किती राहील, एक माणूस खाली पडल्यानंतर पाण्याचा आवाज किती राहील, या साऱ्या गोष्टी मॅटर पडते. या साऱ्या गोष्टी, आवाजाची डिटेल्स हे फॉलीवर्क आर्टिस्ट लोकांना खूप चांगले क्लिअरली माहित असते. सो मोस्ट ऑफ द पोस्ट प्रोडक्शन मध्ये फॉलीवरचं काम इथेच केलं जातं. कलर ग्रेड, आय एम टेलिंग यू अगेन, कलर ग्रेड हे खूप जास्त इम्पॉर्टंट काम आहे.
युजली ज्याप्रमाणे आपण फिल्टर लावला जातो त्याचप्रमाणे ते कलर ग्रेड केले जाते फ्रेम बाय फ्रेम आणि कलर केला जातो. इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. खूप जण करतात, मोस्ट ऑफ द मूवीज मध्ये कलर ग्रेड करतात, जेणेकरून एक नॉर्मल पेक्षा एक नवीन काहीतरी बनते. त्यानंतर आहे साऊंड मिक्सिंग अँड डॉल्बी डिजिटल. ओके, इट इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, साऊंड मिक्सिंग अँड डॉल्बी डिजिटल याने काय असते की आवाज हा वाटतो समोरून येऊन राहिला आहे, बट इट इज बिहाइंड. ओके, मानून घे तुझ्यावरून हेलिकॉप्टर चाललाय, तर आवाज कुठून येत आहे? वरून येत आहे ना. बट कसं आहे की फिल्म मध्ये आवाज तर समोरून येत आहे, बट समजा जर एखादा कॅरेक्टर आहे त्याच्या वरून समजा जर हेलिकॉप्टर चालला आहे आणि आपल्याला सिनेमामध्ये या सर्व गोष्टी दाखवायचं आहे, तर आपल्याला आवाज पण वरून यायला पाहिजे ना, राईट? तर यासाठी इथे डॉल्बी डिजिटल वापर केला जातो. डॉल्बी डिजिटल काय असते की हे ऑडिओची लेअर डिवाइड करतात, याचे चॅनल्स असतात. डॉल्बी डिजिटल ॲटमॉस आहे, हे एक असतात. म्हणजे कसं की आपण उभं आहे, ऑब्विसली आवाज कुठून येतात? आपल्या सराउंड साऊंड मोडून येतात. ओके, तर सराउंड म्हणजे काय? चार दिशेनं ती येणारच आहे. ओके, बट त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर कधी कधी 32 वगैरे डायरेक्शननी पण येतात. तर त्यामुळे काय होते की एखादा ऑब्जेक्ट कुठून येत आहे, किंवा समजा जर एखादा हेलिकॉप्टर वरून समोर चालला आहे, तो वरून चालला आहे, तर हेलिकॉप्टरचा जो आवाज आहे त्याचा लेअर टॉपवर ठेवला जातो, तो टॉपच्या फ्रंट वरून तो समोर जातो. तर या आवाजाची एक एक लेअर डिवाइड केली जातात त्यांच्या डायरेक्शन नुसार, कॅरेक्टरच्या डायरेक्शन नुसार, म्हणजे कॅमेऱ्याच्या डायरेक्शन नुसार. ओके, सो इट वॉज रिअली इम्पॉर्टंट की कोणता व्यक्ती कुठे आहे आणि कुठून तो आवाज येऊन राहिला आहे. तर हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे व्हाईल मेकिंग अ मूवी. हे पण काम आपलं पोस्ट प्रोडक्शन मध्ये होते, त्याला म्हणतो डॉल्बी डिजिटल किंवा डॉल्बी ॲटमॉस वगैरे. हे काम आहे ना, हे खूप कठीण तर नाही आहे, बट जो एक्सपिरियन्स आहे त्याला माहीत असतो. ओके, आणि तो अंडरस्टँड करतो आणि त्यानंतरच तो त्या सर्व गोष्टी मॅनेज करतो. त्यानंतर अजून काय आहे? अजून आहे मास्टरिंग. या मास्टरिंग याने काय असते की मोस्ट ऑफ द मूवीज मध्ये खूप सारे फॉर्मॅट असतात. जस्ट लाईक समजा जर तुम्ही सिनेमा किंवा थिएटरमध्ये जेव्हा तुम्ही तुमची फाईल देता, म्हणजे तुम्हाला एखादी फाईल पाठवली जातात ना, युजली कसं आहे की आपण जी फाईल पाठवतो ती फाईल कोणती पाठवतो? सिनेमामध्ये जे फाईल पाठवते ती पाठवते J2K फाईल्स. ओके, J2K फाईलचा एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये पाठवला जातो. कधी कधी MOV फाईलमध्ये पाठवला जातो, कधी कधी UFO मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट असतात. ओके, IMAX मध्ये एक वेगळा फॉर्मॅट असतो. तर आणि त्याच्यानंतर डिजिटल मीडियम मध्ये एक वेगळा फॉर्मॅट असतो. ओके, मास्टरिंग मध्ये काय केलं जाते की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मध्ये वापरले जाणारे फॉर्मॅट हे याची मास्टरिंग करणं, त्याला कन्वर्ट करणं आणि कन्वर्ट करून त्या प्लॅटफॉर्मवर प्रोव्हाइड करणं, याचं काम असते मास्टरिंगचं. हे पण काम पोस्ट प्रोडक्शन मध्येच होऊन जाते. सो या साऱ्या गोष्टी सांगितल्या मी. ऑलमोस्ट 1 घंटा 8 मिनिट झालाय ऑब्विसली, बट हे इम्पॉर्टंट आहे. मी थकलोय, आय नो दॅट, बट कसं आहे की हे व्हॉट आय लर्न टुडे, म्हणजे याच्यामध्ये आज काय शिकलो, हे इम्पॉर्टंट आहे रेकॉर्ड करणं. कारण हेच रिप्रेझेंट करते की आपली क्वालिटी किती डेव्हलप झाली आहे आणि समोर जाऊन आपल्याला किती जास्त काम भेटू शकते. ओके, सो दिस इज द एंड. दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1953. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.